आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर संपूर्ण जबाबदारी दिली आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर भाजपकडून नाराजी व्यक्त झाली आहे. भाजपने स्पष्ट केले की जर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली तर आम्ही सोबत जाणार नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे आणि मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी नवाब मलिकांकडेच ठेवली आहे. नवाब मलिकांच्या कुटुंबातून 3 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165 मधून, बहीण डॉक्टर सईदा खान प्रभाग क्रमांक 168 मधून आणि सून बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत. पूर्वी कप्तान मलिकांचा प्रभाग 168 होता, जो आता महिलांसाठी राखीव केला गेला असल्यामुळे त्यांनी नवीन प्रभाग 165 निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर लक्ष केंद्रित करत भाजप आणि महायुतीने प्रचारासाठी स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर, खासदार व अभिनेता मनोज तिवारी तसेच भोजपुरी चित्रपटसृष्टीतील निरुहुआ आणि रवी किशन प्रचारात सहभागी होणार आहेत. शिवसेना देखील सक्रिय असून पक्षाचे नेते आणि अभिनेता गोविंदा प्रचारात उतरतील. त्यामुळे मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये स्टार प्रचारकांच्या जंगी प्रचार सभांचा उत्साह पाहायला मिळेल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.